दिनांक 24 जुलै 2025 रोजी झालेल्या अपघातात ती माझी मैत्रीण प्रज्ञा दशरथ कांबळे हिला गमावली आहे. त्या मुलांच्या बिलडपणा स्टंटबाजीमुळे मी माझी जीवाभावाची मैत्रीण गमावली. त्या मुलांच्या विरोधात कारवाई लवकरात लवकर झालीच पाहिजे. प्रज्ञाला माझ्या न्यायाने मिळालाच पाहिजे. मुलींसाठी सेफ्टी ही असायलाच पाहिजे, कारण की तिथे हुल्लडबाज करणारी मुलंही खूप येतात. कारण की न शिकणारी पण तिथं आणि शिकणारी पण तिथं. मुलं ही काय करतात की मुलींसाठी येतात, मुली बघण्यासाठी. हा प्रकार खूप गंभीर आहे आणि तो बंद झाला पाहिजे. कारण मुली हा काय बघण्याचा खेळ नाही आहे. मुलींचा आदर करायला शिकला पाहिजे, हे मुलांनाही समजलं पाहिजे. त्यामुळे मुलांनीही जरा मुलींची काळजी घेणं ही त्यांचीच गरज, कारण की त्यांच्या घरातही आई बहीण आहे हे त्यांना लक्षात आलं पाहिजे. कारण की जशी ती माझी बहीण होती ना, ती तशी घरातल्यांची अवस्था आमच्या जर बघितली ना त्यांनी, तर त्यांनाही खूप वाईट वाटेल अशी अवस्था झाली आहे. कारण की तिच्या आई वडिलांवर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे ना, हा कुणीच अनुभवू शकत नाही. तो आम्ही अनुभवतोय. हे खूप मोठं दुर्दैव आहे की आम्ही आमची बहीण गमावली. एका बापाने मुलगी गमावली, एका आईने मुलगी आणि एका भावाने पण बहीण गमावली.